गणितीय मार्गदर्शन, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया, गणितीय सूत्रे आणि क्लुप्त्या. पूर्णांक संख्या, धनपूर्णांक संख्या, ऋणपूर्णांक संख्या, विरुद्ध संख्या. संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया. 1, 2, 3, 4, 5 या मोज संख्यांचा, नैसर्गिक संख्यांचा आणि 0, 1, 2, 3, 4, 5 या पूर्ण संख्यांचा आपण मागील व्हिडिओत अभ्यास केलेला आहे. या दोन्ही समूहातील संख्यांमध्ये लहान संख्येतून मोठी संख्या वजा करता येत नाही. गणितशास्त्रात लहान संख्येतून मोठी संख्या वजा करण्याची गरज पुष्कळ वेळा भासते. असे करणे शक्य व्हावे म्हणून संख्यांचा आणखी विस्तार केलेला आहे. त्या संख्या म्हणजे पूर्णांक संख्या होय. पूर्णांक संख्या. विरुद्ध संख्येची संकल्पना वापरून आपणास चिन्हांकित संख्या मिळतात. सर्व नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या मिळून येणाऱ्या संख्या पूर्णांक संख्या असतात. थोडक्यात नैसर्गिक संख्या अधिक 0 अधिक नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या बरोबर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या, संख्या रेषा. पुढील संख्या रेषेवर मध्यभागी 0 या संख्येने संख्या रेषेवरील आरंभबिंदू दाखवलेला आहे. 0 या आरंभबिंदूच्या उजवीकडे धनपूर्णांक संख्या आहेत. म्हणजे धन 1, धन 2, धन 3, धन 4, धन 5. मात्र या संख्यांच्या पाठीमागे धनचिन्ह दाखवलेले नाही. प्रत्येक पूर्णांक संख्येच्या पाठीमागे आपण धनचिन्ह लिहित नाहीत. तसेच 0 या आरंभबिंदूच्या डावीकडे ऋण पूर्णांक संख्या आहेत. म्हणजेच ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5. शून्य या आरंभबिंदूच्या उजवीकडील संख्या धन चिन्हांनी दाखवण्याचा संकेत आहे. तसेच शून्याच्या डावीकडील संख्या ऋण या चिन्हाने दाखवण्याचा संकेत आहे. चिन्हांकित संख्या. धन किंवा ऋण या चिन्हामुळे एखादी संख्या संख्या रेषेवर शून्याच्या कोणत्या दिशेस आहे याचा बोध होतो. म्हणून पूर्णांक संख्यांनाच चिन्हांकित संख्या असेही म्हणतात.
विरुद्ध संख्या ज्या दोन पूर्णांक संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या म्हणतात. उदाहरण 5 अधिक ऋण 5 बरोबर 0. 5ची विरुद्ध संख्या बरोबर ऋण 5 आहे. शून्याची विरुद्ध संख्या बरोबर 0 असते. धनपूर्णांक संख्येची विरुद्ध संख्या ऋण पूर्णांक संख्या असते. ऋण पूर्णांक संख्येची विरुद्ध संख्या धनपूर्णांक संख्या असते. शून्य ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही. पूर्णांक संख्या ह्या डावीकडे व उजवीकडे अमर्याद असल्याने सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्याही सांगता येत नाही. एक ही पहिली धन पूर्णांक संख्या आहे. एक ही ऋण एकची विरुद्ध संख्या आहे. 2 ही सम धन पूर्णांक संख्या आहे. 2ची विरुद्ध संख्या ऋण 2 आहे. 3 या संख्येची विरुद्ध संख्या ऋण 3 आहे. धन 3 ही धन पूर्णांक संख्या आहे. ऋण 3 ही ऋण पूर्णांक संख्या आहे. संख्या रेषेवर 0 या आरंभबिंदूच्या उजवीकडील संख्या धन या चिन्हाने दाखवण्याचा संकेत आहे. उदाहरण धन 4 वाचन धन 4. संख्या रेषेवर 0 या आरंभबिंदूच्या डावीकडील संख्या ऋण या चिन्हाने दाखवण्याचा संकेत आहे. उदाहरण ऋण 5 वाचन ऋण 5. प्रत्येक धनसंख्या ही शून्यापेक्षा मोठी असते. प्रत्येक ऋणसंख्या ही शून्यापेक्षा लहान असते. प्रत्येक धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठीच असते. उदाहरण 8ची विरुद्ध संख्या बरोबर ऋण 8. प्रत्येक रेषेवर कोणतीही डावीकडील संख्या ही त्या संख्यांच्या उजवीकडील संख्येपेक्षा लहान असते. उदाहरण 9 हे 10 पेक्षा लहान आहे. 2 परस्पर विरुद्ध संख्यांची बेरीज 0 येते. उदाहरण 10 अधिक ऋण 10
बरोबर 0. 2 परस्पर विरुद्ध संख्या ह्या 0 या आरंभबिंदूच्या विरुद्ध दिशेला समान अंतरावर असतात. उदाहरण धन 6 व ऋण 6. प्रत्येक संख्येला एकच विरुद्ध संख्या असते. उदाहरण 12ची विरुद्ध संख्या ऋण 12 ही एकच संख्या आहे. धन पूर्णांक संख्येची विरुद्ध संख्या ऋण पूर्णांक संख्या असते, तर ऋण पूर्णांक संख्येची विरुद्ध संख्या धन पूर्णांक असते. उदाहरण 13ची विरुद्ध संख्या ऋण 13 ही आहे व ऋण 13ची विरुद्ध संख्या धन 13 ही आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा.